श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येणाऱ्या 2 मार्चला सोमवारी आलेली आहे 2026 मधील होळी. तर बघा, हा जो सण आहे होळीचा, तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. तर बघा, होळीची जी सुरुवात आहे तर ती फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी होत असते. तर शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून आणि होळी सणाच्या काही दिवस आधी सुरू होणारे होलाष्टक जे दिवस आहेत तर ते अशुभ मानले जातात. आणि बघा, म्हणजे शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून ते फाल्गुन महिन्यामधील जी हुताष्मी पौर्णिमा असते तर ते जे दिवस असतात यामधील, तर ते अशुभ मानले जातात. या दिवसांमध्ये कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते करणं टाळलं जातं. या होळीचा सण जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. तर हा जो सण आहे तर तो पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जात असतो. आणि या पौर्णिमेचा प्रारंभ हा बघा 2 मार्च 2026ला सोमवारी सकाळी 5:55 होणार आहे. आणि या पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. आणि म्हणूनच होलिका दहन म्हणजेच आपण जी होळी पेटवणार आहे तर ती सोमवारी 2 मार्चला सायंकाळच्या वेळी आपल्याला पेटवायची आहे. या होळीला पौराणिक महत्त्व देखील खूप आहे. वास्तुशास्त्रात सुद्धा होळीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. होळी हा सण म्हणजे सकारात्मकतेनं नकारात्मकतेवर मिळवलेला विजय, सत्याचा असत्यावर झालेला विजय. यामागे खूप सुंदर अशी पौराणिक कथा देखील आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे भक्त प्रल्हादाची. आता ही कथा तर आपला सर्वांनाच माहिती आहे. आपल्यामध्ये येणारी म्हणजे जी नकारात्मकता आहे, शोषली जाणारी जी वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे आपल्यासोबत, बघा ज्या पण वाईट गोष्टी घटना घडत असतात किंवा घटना घडत असतील, या सर्व गोष्टीचं म्हणजे बघा आपल्या वाईट कर्माचं या होळीमध्ये दहन करून पुन्हा नव्या ऊर्जेने, सकारात्मकतेनं नवीन दिवसाची पुन्हा नव्यानं सुरुवात करावी, चांगल्या गोष्टीचा स्वीकार करावा. आपण या दिवशी जी होळी पेटवतो, होलिका दहन करत असतो, पूजा करून या होळीमध्ये काही वस्तूंचं दहन केलं जातं आणि ते दहन करणं खूप शुभ मानलं जातं. म्हणून होळीच्या दिवशी बघा काही गोष्टींचा नाश व्हावा यासाठी आपण प्रत्येकजण मनोभावे श्रद्धेने होळीची पूजा करत असतो. आपल्या आयुष्यामधील वाईट गोष्टींचा नाश व्हावा, चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडायला सुरुवात व्हावी किंवा घडाव्यात अशी प्रार्थना करत असतो. आपल्या शास्त्रात होळी पेटवण्याचं, पूजा करण्याचं काही जे नियम आहेत तर ते सांगितले गेले आहेत, जे आपण या होळीच्या दिवशी पाळलेच पाहिजेत. आणि तेच नियम आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. होळीची पूजा या 3 स्त्रियांनी चुकून पण करू नका, नाही तर बघा आपल्या मागे भोग जे आहेत तर ते लागतील, नाही तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल. आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. आपल्या कुटुंबावर वाईट संकट, विघ्न येतील, घरातून लक्ष्मी निघून जाईल. तर याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, काही तिथींना आपल्या हिंदू धर्मात खूप विशेष महत्त्व आहे. आता प्रत्येक तिथीचं महत्त्व हे खूप वेगवेगळं असतं. तर आपण या होळीच्या दिवशी काय करावं, काय करू नये. होळी पेटवताना बघा, पुरुषांनी आपल्या डोक्यावरती टोपी जी आहे तर ती घालावी. आपलं डोकं रिकामं ठेवू नये किंवा एखादा रुमाल आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे पूजा करताना, होळी पेटवताना. तसेच बघा, महिलांनी म्हणजेच स्त्रियांनी होळीची पूजा करताना किंवा प्रदक्षिणा घालत असताना आपल्या डोक्यावरती पदर घ्यावा, पदराने आपलं डोकं झाकावं. आपलं शास्त्र बघा असं सांगतं की कोणतीही पूजा असेल, पाठ असतील तर हे डोक्यावर कापड घेऊनच करावेत. डोके उघडे ठेवून कधीही कोणतीच पूजा करू नये. या दिवशी बघा, काळ्या रंगाची जी कपडे जे आहेत तर ते आपण चुकूनही घालायचे नाहीत.
काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. त्यासोबतच संपूर्ण पांढऱ्या रंगाचे सुद्धा कपडे आपण या दिवशी घालण्याचं जे आहे तर ते टाळायचं आहे. ही देखील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतात आणि त्याचा परिणाम हा आपल्या जीवनावरती होत असतो. आपल्या जीवनामध्ये अडथळे अडचणी या निर्माण होत असतात. आपल्या कुटुंबावर संकट विघ्न ही जी आहेत तर ती येत असतात. पांढरा रंग पूजेमध्ये घालणं अशुभ मानला जातो. या दिवशी बघा म्हणजे ही जी तिथी आहे होळीची तर ती पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जात असते होळी. आणि पौर्णिमा ही जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणूनच या दिवशी बघा आपण कोणालाही उधार पैसे जे आहेत तर ते अजिबात द्यायचे नाहीत. त्यासोबतच कोणाकडून उधार पैसेसुद्धा या दिवशी घेऊ नका. आता या सर्वांचा परिणाम आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशुभ परिणाम आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरती होतो. म्हणून शास्त्रानुसार या दिवशी पैशांची देवाणघेवाण जी आहे तर ती अजिबात करू नये. या दिवशी दान करण्याला बघा देखील मनाई आहे. होळीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी आपण दान केलं तरीही चालेल. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घराबाहेर किंवा रस्त्यामध्ये आपण बाहेर गेल्यानंतर एखादी वस्तू आपल्याला सापडते किंवा आपली नजर त्या वस्तूवरती पडते आणि ती वस्तू चांगली आहे म्हणून आपण आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो. तर अशा बाहेर पडलेल्या ज्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील या दिवशी आपण चुकूनही आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या नाहीत. या वस्तूंमध्ये बघा या दिवशी सापडलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात असते. यामुळं आपल्या घरात नकारात्मकता वाईट शक्ती येते, घराला दोष लागू शकतात. असे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच आपण कोणतीच वस्तू आपल्याला जर या दिवशी सापडली तर ती चुकून पण आपण आपल्या घरामध्ये घेऊन यायची नाही. आता बघा स्त्रियांनी म्हणजेच कोणत्या 3 स्त्रियांनी ही जी पूजा आहे तर ती चुकूनही करायची नाही. या दिवशी बघा केस मोकळे सोडून महिलांनी कधीही होळीची जी पूजा आहे तर ती करू नये. तसेच फाटलेले वस्त्र घालून देखील आपण या दिवशी होळीची पूजा करू नये. त्यासोबतच बघा गर्भवती महिलांनी देखील ही जी पूजा आहे तर ती करणं टाळायचं आहे. जास्त अग्नीजवळ गेल्यामुळं बघा किंवा तिथे तयार होणारा जो धूर आहे होळीचा तर त्यामुळे त्या बाळाला धोका जो आहे तर तो होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी देखील होळीची पूजा करू नये. फक्त मनोभावे नमस्कार आपल्याला करायचा आहे. तसेच बघा ज्यांचा पण मासिक धर्म चालू आहे अशा स्त्रियांनी ही पूजा करू नये. पूजेतील कोणत्याही म्हणजे बघा ज्या वस्तू आहेत पूजेच्या तर त्या वस्तूंना देखील स्पर्श करू नये. फक्त लांबूनच आपल्याला नमस्कार करायचा आहे. प्रदक्षिणा या देखील आपल्याला घालायच्या नाहीच. आता बघा एकच अपत्य असणाऱ्या स्त्रियांनी म्हणजे ज्यांना कोणाला बघा एकच मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर अशा स्त्रियांनी देखील होळीची जी पूजा आहे तर ती करू नये. आता बघा त्यासोबतच सासू आणि सुनेनं एकत्र पूजा करू नये असं देखील म्हटलं जातं. त्याचे देखील अशुभ परिणाम हे आपल्यावरती होत असतात. त्यासोबतच बघा आता ज्या मुलींचं नवीनच लग्न झालेलं आहे किंवा ज्या मुली नवविवाहित आहेत आणि त्यांची ही पहिलीच होळी असेल तर अशा मुलींनी देखील हा होळीचा अग्नी जो आहे तर तो चुकूनही पाहू नये असं म्हटलं जातं. तर अशा ज्या अटी आहेत किंवा नियम आहेत तर ते पाळूनच आपल्याला होळीचा हा जो पवित्र सण आहे तर तो साजरा करायचा आहे. आता बघा होळीची पूजा जी आहे तर ती शुभ वेळेमध्येच करणं अतिशय उत्तम राहणार आहे. त्यामुळे होळी दहनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर त्या वेळेमध्येच प्रत्येकानं आपल्या घरामधील जी होळी आहे तर ती पेटवायची आहे. आता बघा होळीमध्ये बघा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जात असतात. तर त्यामध्ये ऊस, गव्हाच्या ओंब्या, त्यासोबतच खोबरे, नैवेद्य हे ज्या वस्तू आहेत तर त्या या दिवशी होळीमध्ये आवर्जून अर्पण केल्या जात असतात.